त्या माझ्या नमस्कार. सौभाग्यवती अंजली चुरी. आज मकरंदचे सर्व मित्र, जिवलग मित्र त्याच्या घरी आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी. तर ते खूप खुश आहेत. आज खूप छान वाटतं. तुम्हाला आम्ही सुद्धा आमचे मित्रच म्हणतो, कारण एका वयाचे जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरं तर खूप छान मित्रत्वाची भावना येते. आणि मी आता तुम्हाला सांगितलं की मकरंद आणि नंदरा बायकोपेक्षाही मित्रच खूप चांगले आहोत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल किंवा त्याच्याकडून मी खूप काही शिकलेले आहे. लग्नानंतर त्यांच्यासोबत संसार करण्याच्या दृष्टीने जेव्हा आलं तेव्हा लग्न ठरतानाच असा डिसिजन घेतला गेला होता की जॉब मला करायचाच नव्हता. कुठलाही बिझनेसच आणि ते बिझनेस करत होते. तर सुरुवातीला त्यांच्याबरोबर बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. नंतर मात्र मी माझ्या ज्या काही संकल्पना होत्या त्या मी करून त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला. सोशलाइज असल्यामुळे त्यांच्या ओळखींचा मला खूप फायदा मिळाला या सर्व गोष्टींमुळे. आणि एक वेगळ्या वाटेवर चलताना त्यांचा जो सपोर्ट होता, त्यांचं नॉलेज होतं, किंवा कुणालाही मोठं बनण्यासाठीची एक भावना असायला लागली ती त्यांच्याकडे खूप खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अनेक उद्योजक घडवले. स्वतःच्या बायकोलाही खूप मोठं उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी मदत केली. आणि ओव्हरऑल नेचर खूपच सुंदर आहे. अभ्यासू वृत्ती आहे. परमनंट स्टडी करत राहणं, वेगवेगळ्या सब्जेक्ट होतं, हे त्यांचं खूप मोठं एक इच्छाशक्ती असते ऑलवेज. म्हणजे कुठल्याही वेगवेगळ्या विषयांवरती बोलताना आम्ही दोघं खूप छान गप्पा मारू शकतो. जगात, भारतात खूप ठिकाणी आम्ही कामानिमित्त एकत्र असतो. आणि तिथे असताना जी आपण कुठली तरी तिराहीत जागी किंवा तिराहीत व्यक्तीशी आपण कार्य करतो आहोत ही कधीच त्यांच्याजवळ भावना नसते. आणि समोरच्याला आपल्यासा करण्याची त्यांच्याकडे खूप छान कला आहे. आणि वय आणि फिजिकल फिटनेस हे जर दोन गोष्टी सोडल्या तर त्या ऑलवेज खूप मनाने यंग आहेत आणि खूप स्ट्रॉंग पण. थँक्यू. मी पूर्वीपासून इथेच मला ह्या बिल्डिंग मध्ये 74 वर्ष आहे. मी 74 नाव. मी 1 वर्षात असताना ह्या बिल्डिंग मध्ये राहायला आलो. अजूनही ह्याच बिल्डिंग. माझ्यापेक्षा एक वर्ष लहान. नाही. 75 कंप्लीट. मी पण आता नोव्हेंबर मध्ये 75 कंप्लीट झालं. 17 नोव्हेंबरला मला 75 पूर्ण झालं. 14 नोव्हेंबर 14 जून 14 जून मला माहिती आहे. मी तुला विश पण केलं होतं. आणि दुसरं काय माहिती आहे ना, त्यातल्या तर सिनियर मोस्ट आपण आहेत काही लोक. आपटे काका पण आहे, भास्कर पण आहे. आपटे काका म्हणजे आमच्या सरकारने असणार आहेत. श्रीकांत आपटे. अच्छा. मला असं वाटतं त्याचे वडील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होते ना. Okay. बँक ऑफ महाराष्ट्राचे 2 ब्लॉक होते स्वतः. I see. तिथे समोर कारण श्रीकांत ते आपल्याच पाहिजे ना आपटे काका. हो. त्यांना आपटे काका म्हणता येत नाही. श्रीकांतच म्हणाले. काय आता त्याच्या कार्डवर तर आपटे काका असंच लिहितं ना. सगळे त्यांना आपटे आपटे काका म्हणून दुसरं काय. तर खरोखर त्या दिवशी स्नेहोत्सवामुळे आपण एकत्र आलो. हा? स्नेहोत्सवामुळे तेच नाही, आणि छान म्हणजे शानभाग साहेबांनी एवढं छान मी माझ्या भावाला मग सांगत होतो. त्यांनी कमीत कमी 300 लोकांना जरी रजिस्टर केलं असेल साहेबी, 300 लोकांना जरी रजिस्टर केलं ना आतापर्यंत, आपण मेंबर किती आहोत आता? आज 1000च्या वरती आहोत. आणि त्यांचे असे अनेक ग्रुप आहेत. अच्छा. ते म्हणजे मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी. आय रिअली अप्रिशिएट यू. कारण काय माहिती आहे शानभाग साहेब, मी प्रयत्न केला होता खरं सांगतो, पण मी आमच्याच प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर शाळेमध्ये मी गव्हर्निंग काउन्सिल मेंबर बनलो होतो. तेव्हा मला हे खूप मागे लागलं की जरा शाळेचा, कारण मी एकमेव नाही, 2 आम्ही 5 स्टुडंट शाळेच्या कमिटीमध्ये होतो. एक आजगावकर म्हणून, ते मला थोडी सिनियर आहे. आणि साधारण शाळेच्या आता आहेत.
करतात ना. ते आता घ्यायचेच आहेत गव्हर्नमेंट. तर त्याच्यामुळे काय झालं की ते लोक मला सांगत होते की कारण मला नाही जमलं खरंच नव्हतं. जर नाही जमण्याचं कारण असं होतं माझी इतर ऍक्टिव्हिटीज आणि माझे बिझनेसचा आवाका पण खूप मोठा असल्यामुळे मला जमलं नाही. आणि तुम्हाला खरोखर मी अप्रिशिएट करतो. मी सकाळी प्रफुल्लला सांगत होतो की शानबाग साहेब एवढं छान काम केलं. पण आय एम व्हेरी सॉरी महाराजला 300 लोक आहेत पण 1000 लोक असं नाही, असे 10 ग्रुप आहेत 1300 हो अच्छा आणि असे 10 ग्रुप आहेत त्यांचे. अच्छा ओके हा, तर एक नाही आहे. ते वेगळे शारदाश्रमची 2 हो, पण त्यांचे वेगळे वेगळे आहेत ना. ते वेगळे आणि अखिल भारतीय ठाणे नाही, बरोबर छान काम करतात आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं. आणि मी आणि अरुण शाळेनंतर पहिल्यांदा भेटलो. पहिल्यांदाच भेटलो. एकदा फोनवर फक्त बोलणं झालं होतं. त्याचे आम्हाला एवढा आनंद झाला. आणि सतीश टास्क पण फोनवर बोलणं असतं पण कधी भेटत नाही. आता गजू उद्गी तो येतो कधी बोललो कधी आला की भेटतो मला. कधी आला ना मुंबईमध्ये भेटतो. आम्ही एकत्र जेवायला वगैरे बाहेर जातो. अनिल कुलकर्णी पण अनिल कुलकर्णी पण. तो अमेरिकेत. अच्छा या वर्षी त्याचा पगार झालेला. अशी ओके. आणि अजून साठेला वगैरे विचारलं होतं पण तुम्हाला नाव नाही. अरुण साठे राहतो पुण्याला. अच्छा आणि त्याची मुलं पण अमेरिकेत असतात त्यामुळे तो जाऊन नाही. आणि बापट बापट नाही बोलतच नाही. बापट कोणाशी संबंधच नाही. नाही. तर बापटला मी खूप वेळा प्रयत्न केला. मी पण प्रयत्न केला पण तो नाही. अजिबात काही रिस्पॉन्डच नाही. ते फक्त मग त्यांचा ग्रुप आहे ना आयटीचा हा. ते दर बुधवारी एकत्र बोलतात. मला आश्चर्य वाटलं बापटचं. कारण त्यातल्या त्यात बापट कसा होता थोडा जवळचा होता. बाकी लहानपणी असं भेटायचं मित्र सारखे होते. आता त्याचं तरी कधीच अजून साठे अनिल कुलकर्णी सुधीर प्रभाव होता. सुधीर प्रभाव होता. त्याचा मोठा भाऊ म्हणजे दिलीप प्रभाव होता. नाटकात सुधीर काही वर्ष इकडे वरती राहिला होता आमच्याशी. काही वर्ष होता. होता अमेरिकेत. हा. लीला देसाई होती ना. हो लीला दिसू पिंपळ बापाच्या बाजूला आहे. आणि वरती त्या कोणता पद्धत वेगळा. आता तू दादर सोडून किती वर्ष आली? 77 ला मी आधी वाशीला राहिलो. एकत्र कुटुंब पद्धतीत बांधलं पण मला असं वाटतं त्यापेक्षा पण न्यूक्लिअर फॅमिली इज बेटर. माझ्या आईला जो त्या बायकोला पण ते नंतर लक्षात आलं की ऑल ड्रॉबॅक्स एकत्र सगळ्यात क्रॉस अँड कॉन्स आहेत पण कारण ते शेअर ना तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर होतात. पनवेलला हॉस्पिटल कधी चालू केलं? मी पनवेलला चालू केलं 1980 ला. मी पनवेलला गेलो. शिखंड आहे ते स्वतः मला तिकडे घेऊन गेले. स्वतः गाडी चालवली. तिथे झुट कॉर्पोरेशन तिथे मी फिक्स मेडिकल ऑफिसर म्हणून अच्छा 1000 रुपये असे कामाला 1000. आणि 4 महिन्यानंतर ते मला पैसे देऊ तुम्हाला पेशंट त्याच्यामध्ये शेअर देऊ म्हणजे मला कसं शेअर नको मला बरोबर द्या औषध अलाउन्स द्या. ओके मला चालेल. तेव्हा नाही फ्रॉम टुमॉरो यू आर ऑनर. ओके सो आय वॉज फोर्स्ड टू प्रायव्हेट. माझं प्रायव्हेट प्रॅक्टिस हे फील्ड नाहीये. अच्छा मला पैसे नाही काढता आले म्हणून तो 27 वर्षानंतर हॉस्पिटल मी बंद केलं. आणि आता तर सध्या हे TPA मुळे म्हणजे हे आपल्या सगळ्यांकडच आहे. TPA मुळे अक्षरशः लूप चालते लूप. अक्षरशः लूप पेशंटला घाबरून सोडायचं. डॉक्टर तुम्ही सांगता मी ते आहे तर खरंच तसं आहे म्हणून तर मी हॉस्पिटल बंद केलं 27 वर्षानंतर. आय हॅव नो रिग्रेट्स. आता नंतर माझ्याबरोबर जे आहेत ना मग ते बंद केलं. 27 वर्षानंतर हॉस्पिटल बंद केलं. आणि हळूहळू कट कमिशन हे ते इतकं पेशंट सगळी मोठी हॉस्पिटल. तिथे जर तुम्हाला ऍडमिटमेंट पाहिजे असेल तुम्हाला 10 लाख रुपये डिपॉझिट द्यावे आणि तेवढे तुम्हाला त्या हॉस्पिटलला दरवर्षी कमवून द्यावे लागतात. इंग्लिश गॅरंटी द्यायला ते सांगतात तुम्हाला ते कमवून द्यावे लागतात. इन्व्हेस्टिगेशन सध्या मी इंग्लिश घेऊन अशा परिस्थितीत गेले काही महिने की गेल्यानंतर आता मला हे लोक बरं नाही आवडत हॉस्पिटल. त्याला जनरल प्रॅक्टिशनर कोणीच राहिलेले नाही. सांगीच्या बाबतीत नाही. त्याच्यामुळे हॉस्पिटलला गेलो ना की डायरेक्ट सांगतात की आपण काम करूया इन्व्हेस्टिगेशन साठी 4-5 दिवस तिथे राहा.
मी टोटल 53 दिवस हॉस्पिटलला होतो. पण कशातून गेला मी डॉक्टर हो, मला तुम्हाला माहिती हा? आहे. 53 दिवस. आणि मी खर्च काय केला माहितीये ह्याच्यावरती CR. 40. त्याच्यावरती. म्हणून म्हणतो आजारी पडणं गुन्हा आलाय. आणि हे फक्त आता हॉस्पिटलचं सोडून देतो. हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त बाहेरचा खर्च पण प्रचंड आहे. पुन्हा सगळे नातेवाईकांचं येणं जाणं, बाकीचं टेन्शन त्यामुळे आजारी पडू नये. तर आता आता तुम्ही कुठे जॉईन झाले? मी आता सिप्ला कंपनी ऍक्च्युली 1984 ला जेव्हा सिप्ला पातळी चालू मोकळं आपण श्रीनिवास सावंत भेटलो. त्याचं फिरून छान वाटतं. तिथं आणि श्रीनिवास असायचे एकदम फरक. पण चांगलं आहे ते त्याच्यामुळे. पण अनेक गोष्टी चालवतात ते दिवसभर त्यांचं चालू असतं. तर त्याच्या आधीचा तुझा इतिहास जरा आम्हाला सांग. लहानपणी आपण शाळा पहिल्यानंतर आपण पहिल्यांदा भेटलो गेले. तर मधल्या काळातला इतिहास तुझा सांग ना मग माझा सांग. मी शाळा सोडल्यानंतर पोद्दार कॉमर्सला जॉईन झालो. पोद्दार कॉमर्सला. पण समभाव मी तिकडे काय इंटरेस्टेड नव्हतं. पण आमचं अख्खं खानदान आहे इंजिनिअरिंगचं. त्याच्यामुळे मला काय जमलं नाही. मी 2 वर्षांमध्ये सोडूनच दिलं कॉलेज सोडून दिलं. आणि मी त्याच्यानंतर नोकरीला लागलो. मी एक डिफेन्सचं सब कॉन्ट्रॅक्टर. तेवढं सक्सेसफुल केलं की त्या काळामध्ये 72-73 त्यामुळे तेव्हा मला जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये प्रॉफिट झालं होतं. तेव्हा तर 25-30 हजार खूपच झालं. मला माहिती पडलं असेल. त्याच्यानंतर मग मी एका फॅक्टरीमध्ये नोकरीला लागलो. मी तिकडे लागलो नोकरीला तर मी फॅक्टरी मॅनेजर कडूनच लागलो. आणि टेक्निकल एज्युकेशन नाही हा, पण फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे फॅमिलीमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये असेच 50-60 इंजिनियर्स. त्याच्यामुळे मग इंजिनिअरिंगचं उत्तर ज्ञान असल्यामुळे मी तुझ्या फॅक्टरी मॅनेजर लागलो. सकाळी 6:30 घरातून निघायचं, 8 वाजता फॅक्टरी जाऊन उघडायचं आणि रात्री 9 वाजता फॅक्टरी परत यायचं. ह्याचं कारण एकच होतं, मधामध्ये ठासलेलं होतं की आपल्याला परत कधी नोकरी करायची नाही. हातावर लिहून निघालो होतो की स्वतंत्र बिझनेस करायचा. आणि मग मी स्वतःचा बिझनेस चालू केला. 1979 बरोबर 29 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे बरोबर 17 नोव्हेंबर 79ला मी माझी फॅक्टरी चालू केली भाईंदर पार्टनर म्हणून. तर त्याच्यानंतर 81ला मी स्वतंत्र चालू केलं. 81 पासून आता 25 वर्ष 45 वर्ष माझी फॅक्टरी चालू. एकदा मीन वाईल तिच्या डोक्यात आलं की आपण आणि शेती करू. शेतीतले पॅक असं मला समजत नाही. पण कुठे विकत घ्यायचा. पण विकत घ्यायला पैसे लागतात. तर ते काय पैसे होते नाही. दुसरं मी तुम्हाला सांगतो, मी खूप मोठा बिझनेस नाही केला. पण खिशात 1 रुपया नसल्यामुळे मी बिझनेस केला. अक्षरशः खिशात पैसे नसल्यामुळे मी कोणाला फसवलं नाही. कधीच कोणाला फसवलं. आणि प्रामाणिकपणे राहिलं प्रत्यक्ष व्यवहाराशी लोकांशी. ही जमीन घेतली. म्हणजे आमची फॅक्टरी आहे. 45 वर्षांनी भाईंदरला बटन प्रेसिंगची फॅक्टरी, बटन प्रेसिंग स्पिनिंग फॅब्रिकेशन. आणि आम्ही भाईंदरमध्ये 2 पीपल होतो. भाईंदरमध्ये इंजिनिअरिंगला काही प्रॉब्लेम झाला की मला किंवा माझ्या भावाला भेटायला यायचे, घेऊन जायचे. आणि आम्ही 2 मिनिटांमध्ये बघून प्रॉब्लेम सांगतो. मला विचारले पैसे किती? बोललं काय? त्यावेळेस मी सिगरेट बोलायचं. 1 सिगरेट आणि 1 चहा. बस म्हटलं पैसे म्हटलं. हो काल तो आला होता आणि 17,000 रुपये सांगितले. म्हणजे ठीक आहे मला काय असं करून लोकांची सेवा केली किंवा सेवा केली. आणि याच्याकडे कारण एकच होतं, आपल्याला का बोलवतात तुमच्याकडे काय झालं आणि का जायचं तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सोडल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये आणखीन काही पेमेंट करतो. तर त्याच्यानंतर हिच्या डोक्यात आलं की आपण जमीन घेऊ. शेती घेतली जमीन भाईंदर सॉरी शहापूरला जमीन घेतली. त्याच्या आधी आम्ही
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सप्लाय करतो. आमच्या फक्त फाईव्ह स्टार हॉटेलला एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आणि इंग्लिश व्हेजिटेबल्सची पायवलेली मिळते. आम्ही म्हणण्यास अंजली सुरुवात केली, पण त्याच्यानंतर मी फॉलो केलं. मग मी जॉईन झालो. पण तिची सुरुवात केली, ती म्हणाली तुम्ही आलात तर दररोज जॉईन झालात तर. काय कसं असतं, एखादी स्त्री पुढे जाते ना, तिला काय सांगेल, स्त्रीला काय ऐकतं. पण इव्हन आमच्या शेतकऱ्यांना तिला काय सांगायचं. मी गेल्यानंतर तर ते सांगायचो व्हाईट कॉलर पीपल काय कामा शिकवलं काय करा. म्हणजे ते म्हणे तुमचा माझ्याशी संबंध आहे. ते एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसले राहतील आणि कपडे वगैरे आपले व्यवस्थित असतात. काय शिकायचं. तर मग मी त्यांचं जॉईन झाल्यानंतर आम्ही अक्षरशः भारतभर उटीपासून नैनिताल आणि सिक्कीम पर्यंत हजार नाही हजारो शेतकरी घडवले. माझी वेबसाईट बघितली तर गुगलवर नाव टाकलं ना मकरंद ती मला कमीत कमी 20 ठिकाणी तुम्हाला सांगतो. एवढी कामं करू खूपच काम. आणि आम्ही वर्षातले 200 दिवस मुंबईच्या बाहेर असतो. आम्ही परदेशात जाऊन राहिलो शेती डेव्हलप. मालदीवच्या बेटा आहेत ना तिकडे आम्ही शेती डेव्हलप करतो. तिथल्या लोकांना कसं काय करायचं आम्ही शिकवतो. थायलंडमध्ये शिकवतो. सुदैवाने खूप काही करायला मिळालं, खूप देश बघायला मिळाले. पण देश सगळे बघितले ते फक्त कामासाठी, शेतीसाठी, ॲग्रिकल्चरसाठी. आणि अजून बिलिव्हली 80% वेळा मी शिकवले गेलो. इन्व्हिटेशन्स किंवा कुठेतरी कॉन्फरन्सला कुठेतरी एक्झिबिशनला मिळतो पण इन्व्हिटेशन्स. त्याच्यात फॉर्च्युनेट फिरायला भरपूर मिळालं. आम्ही कुठेही भरपूर चढलो. म्हणजे आता हे जे चालू आहे निसर्ग निर्माण आमच्या कंपनीचं नाव आहे. माझी आणि अंजूची मिळून कमीत कमी 300 लेक्चर झाले. आमचे लेक्चर संपलं की सगळा मॉब बाहेर येतो. सर जाऊ नका अजून बोला ना. म्हटलं नाही आता वेळ संपली माझी आणि नाही काय 2 दिवस पकवलं आम्हाला फार कंटाळा आला. तुम्ही बरं आय एम रिअली गुड ओरेटर असं मी स्वतः बोललो. आणि एक लेक्चर संपलं की दुसरं इन्व्हिटेशन काय. आता मी आजारी असून सुद्धा ते लेक्चर्स ऐकले लोक आहेत ना ते वेटिंग आहे. सर भेट पाहिजे, सर भेट पाहिजे. तुम्ही काय झालं सर अजून आजार आहे आणि फक्त भेटायला येतो. तुमच्याशी चर्चा नाही करणार पण भेटायला. आणि त्याच्यामुळे वी आर ग्रेट एक्सपर्ट इन ॲग्रिकल्चर. आणि सगळं भारतभर फिरल्यामुळे भारताच्या बाहेर पण फिरल्यामुळे चांगल्या तरी हे झालेलं आहे. आणि मी कन्व्हेन्शनल शेती कधी केली मी सांगायचं की बनलेल्या वाटावर न जाता नवीन वाट तयार करा आणि मेक पीपल फॉलो ऑन द रोड. आणि मग तो रोड बदलून दिला त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना शिकवा आणि त्यांना कशा प्रकारची शेती करायची त्यांना शिकवायची. आणि ज्यांना जे सांगतात ना की शेतीमध्ये काहीच मिळत त्यांना मी दाखवून दिलं आम्ही की शेतीमध्ये भरपूर काय मिळतं. आणि शेतीमधून लोकांनी जे सायकलवर फिरायचे ते गाड्यातून फिरायला लागले. त्यांनी चांगल्यापैकी घरं टेकली. अशी एन नंबर ऑफ एक्झाम्पल. तुम्हाला सांगतो मी अक्षरशः भारतामध्ये कुठलंही गाव गाव छोटा गाव भरतो. त्याच्यामुळे एवढ्या लोकांचे संपर्क आहेत. काही कोणाचं काम झालं त्याने ताबडतोब त्या माणसाचा संपर्क. मोठा प्रवास चालू आहे आणि गेले 6 महिन्यामध्ये आजाराला त्याचं कारण तुझ्याकडेच आहे. तुम्हाला स्मोकिंग करायचं त्याच्यामुळे हे सगळं नाही बरोबर आहे. करायचं करायचं ना. आता पण त्याच्यामुळे ते झालं ना. आता बंद करून मेट्रिक झालेला आहे. कधी बंद केलं 6 वाजता पूर्वी. पण तुम्हाला गंमत सांगते स्मोकिंग करायचं ना तर मला स्वतःलाच एक दिवस असं वाटलं की आपण का सिगरेट होतो. तुम्ही भेटलात त्याला सिगरेट होतं नॉट यू. कोणी होतणार असेल तर सिगरेट चहा प्यायला सिगरेट जेवणाची चूक. एक दिवस विचार केला आपण सिगरेट किती मी दिवसाला 3 सिगरेट ओढायचं पाहतो. पण का आपण खर्च करतो काय याच्यात मिळते काहीच नाही. आणि नुसतंच कोणतरी सांगतो आपण सिगरेट ओढायचं. एक दिवस गाडीमध्ये बसलो आणि सांगितलं आता मी सिगरेट करतो का असं डोक्यात आहे. पण उगाचच पैसे वेस्ट करतो आपण वरतून टाकतो पैसे. ही म्हणाले माझ्या गाडीचे 2 सिगरेटचे पॅकेट काही होत आहेत माझा मित्र आहे खायचं त्याला देऊ बघा पण नाही म्हणा नाही आहे.
विग्रह एखादा केला ना नाही करायचं सब सिगरेट सोडणं फार कठीण आहे. ती सोडली ना. हिला बघा ना तिला विचारा एका On the दिवसात spot. म्हणजे लगेच बरं. ते- अरे आणि म्हटलं पण त्याच्या आधी असं असतं ना की तुम्ही तुमच्या काही मरणांशी ठाम जेव्हा असता तेव्हा ते शक्य असतं. पण त्याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा सांगून झालो होतो की अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्याची आपल्याला गरजच नाही त्या कशासाठी आपण तर तेव्हा नव्हतं पटत. तुला पटलं पाहिजे. जेव्हा स्वतःला पटलं तेव्हा त्यांनी ते स्वतःहून बंद केलं आणि पुन्हा नाही त्या वाटलेला असा बऱ्याच गोष्टी आहेत. 6-7 वर्ष आहे तसा तुमचे म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक डॉक्टर सांगतात सिगरेट अजिबात घेऊ नका. पण ते स्वतः होतात नाही, मी ओढत नाही हं. मी अजिबात नाही सिगरेट नाही दारू नाही पान नाही तंबाखू. पण माझ्या सिगरेटची पहिली गंमत नाही, सांगितलं ऐकून घे माझ्या सिगरेटची गंमत आहे हा. म्हणजे मावशी डॉक्टर बँड्राला होती म्हणजे आता तुम्ही तिथे यजमान डॉक्टर बाळासाहेब भोसले हा. त्यांच्या नावाने आज बँड्रामध्ये एक चौक आहे. अच्छा मी तिचा खूप लागला होता पहिला हात चालू हा. तर त्यांनी मला एमबीबीएस झाल्यानंतर गॅझेबो म्हणून रेस्टॉरंट आहे. हा. तिथे त्यांनी बँड्राचं. मला बँड्राचं. त्यांनी मला पार्टी दिली हा. आणि पहिली सिगरेट त्यांनी ऑफर केली पण ती अशी तोंडात धरून पेटवायची असते हेच मला माहित नाही. आणि पहिला झुरका ओढला आणि जो ठसका लागला त्याच्यानंतर मी परत सिगरेट माझं काय आहे? मला भाऊ अरविंद तेच स्मोकर होता आता गेले 5 वर्ष सोडले. तेच मी म्हणलं, तुला सांगितलं ना अरविंद मुंबई आणि असा प्रवास आहे गेल्या 6 महिने मी आजारी आहे. त्यांची सोशल ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे पण अगदी माझी सुरुवात झाली लायन्स क्लब. तर लायन्स क्लब मध्ये काय झालं म्हणजे सोशल वर्क पेक्षा यू स्क्रॅच माय बॅक आय स्क्रॅच युअर बॅक हा खरं असं असायचं. सायन्स काय रोटरी काय तसं सगळं पण मी हळूहळू कमी झालो. म्हणजे एक बिझनेसची काहीच हे नाही आहे शेवटी वेळ बिझनेस. त्याच्यानंतर मग मी हे आमच्या मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आपलं जे आहे ते मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र तिकडे मी साधा मेंबर म्हणून जॉईन झालो. त्याच्यानंतर मग मी जॉईंट सेक्रेटरी झालो त्याचे उपाध्यक्ष उपकार्याध्यक्ष झालो कार्याध्यक्ष झालो आणि आता मी त्यांचा अध्यक्ष आहे. आणि ही लास्ट स्टेज आहे शिडीची लॅडरची. त्याच्यानंतर रिटायर होणार. आता आहे 5 वर्षाचं म्हणून सुरू करा. आपलं मराठी चेंबर ऑफ कॉमर्स हे 4,500 लोक मेंबर असलेली संस्था आहे. आणि ती खूप आम्ही वाढवली खूप मेहनत केली अतिशय मेहनत करून वाढवली. आणि आम्ही निर्णय ठिकाणी प्रदर्शनं भरवत असतो साहजिकच नाही प्रदर्शनं भरवत असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात नाही की तिकडे आमच्याकडे आलेली मुलं आणि मुली त्यांनी स्वतःची दुकानं टाकलेली आहे स्वतःच्या फॅक्टरीज केलेल्या आणि स्वतःच्या ट्रेनिंग चालू केली. आणि अक्षरशः आमच्या ट्रेनिंग खाली ते लोक तयार झाले. आता एक मध्यंतरी धनश्री म्हणून एक मुलगी आहे. तिने ते छोटे दागिने असतात त्याला काय म्हणतात इन्व्हिटेशन दिली. अतिशय ऑर्डिनरी मुलगी आहे. आमच्याकडे यायची ते सर द्या ना मला स्टॉल द्यायला हिंदुत्वारी करून द्यायचं. आता ती येत नाही. तिने इन्व्हिटेशन देण्याचे बोरिवलीमध्ये दुकान टाकलं माझ्या हसून. मला सांगतो सर एवढं जोरात चाललंय माझं तिने आता दुसरं दुकान चाललं आणि तिने आता त्या शूटिंगला वगैरे फिल्म इंडस्ट्रीला ते हे सप्लाय करत. पण कित्येक मुलं आणि मुली अशा आहेत ना तिथे मला आमच्याकडे सांगायची तुमची महाराष्ट्रात आली बघा. पण एवढी ती हे असायची. आता कसं असतं म्हणजे कालांतराने थोडंसं अंतर वाढत जातं. कसं झालेलं आहे काही प्रत्येक मुलाला आणि मुलीला आम्ही एवढ्या प्रकारे त्यांना जर इंटरेस्ट असेल ना तर प्रत्येक प्रकारचे ट्रेनिंग घेऊन जाऊन डोक्याचं कसं अप्रोच कसा करायचा. आणि तुम्हाला सांगितल्याबरोबर मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर देत असल्यामुळे मी माझा लेक्चर असताना माझ्या समोर 50 लोक असताना 5 आले की सगळ्यांचे चेहरे आता पण मी बघत आहे की सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं. एखादा माणूस कंटाळवाणा वाटला तुम्ही सांगा आता बंद करतो म्हणाले का तर तुम्ही कंटाळला बसं. आणि मी प्रत्येकाला असं सांगतो की तुम्ही प्रत्येकाशी बोलताना त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलला तर तुम्ही त्यांच्यामध्ये असता.
आणि आमचं मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचं काम खूप मोठं आहे. आमच्या ऑफिसच्या दादरला रानडे रोडला आहे. पण तुम्ही रानडे रोडून आलात ना तर 4थी पासून म्हणजे त्याच्या आणखी एक आमचं ऑफिस आहे एबी डिस्ट्रिक्ट पार्ट कडे पूर्वी होतं माहिती असेल तुम्हाला. सेना भवनाच्या बाजूला त्याच्यावरती एबी डिस्ट्रिक्ट पार्ट फेमस होता तो पण अजूनही आहे तो. तिथं ती रीड रेस्टॉरंटला गेली म्हणजे चांगलं ऑफिस मिळालं मला आणि माझ्या चॉईसची जागा मला मिळाली. त्याचे बिल्डर सुधी बिल्डर्स आहेत ना ते ओनर माझ्या ओळखीचे आणि ते विषय तुम्ही आलात म्हणत आहे तुम्हाला पाहिजे आहे तर असं करून ते पण आहे. तर आता बऱ्यापैकी आता हळूहळू कसं माहिती आहे ना मी कमी झालेलो आहे कमी बघायला पण दुसरे नवीन लोक तयार होतात त्याला तयार करायला पाहिजे. आता काय करायचं वाटलंच काय आता हल्ली काय सगळे विचार झाले आपापल्या इथे करता आणि आपण ऑब्जेक्शन घेत नाही आणि तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स नॉर्थ कोकण मध्ये वसईपासून गोंदीचा पूल तिथला आहे. त्याचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे मी फाउंडर मेंबर आहे. छोटे भरपूर आहे. आमच्या बिल्डिंगची सोसायटी आहे ऑफिसची त्याच्या मी गेली पुस्तकाचं सेक्रेटरी आणि चेअरमन व्हायचं नाही त्याला ऍक्टिव्ह राहायचं आहे का अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मला चाललं आणि त्याच्यामुळे फुल टाईम लोक बाहेरच असतात चांगलं आणि आवड आपल्याला आणि बायकोने परमिशन दिलेलं सगळं. आपण इथे सगळे सध्या असलेले सगळे शारदाश्रमचे माजी विद्यार्थी आणि शानबाग साहेबांच्या पुढाकाराने असा एक बॉन्ड तयार झाला सगळ्यांना बॉन्डिंग एवढं ठीक केलेलं आणि मी खरोखर तुम्हाला अप्रिशिएट करतो. ऑन द वे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही आलात आणि भेटायला आलात आणि चांगली प्रथा तुम्ही पाडलेली आहे. मी पण येईन तिकडे पाहिजे असं मला जेव्हा शक्य होईल तर आता सध्या शक्य मी पण येईन तिकडे आणि मला आवड आहे सगळ्यात. शारदाश्रमचं 1966 साली यशस्वी आहे आणि आमच्या इथे आमच्या बिल्डिंग मध्ये बरेचसे लोक शारदाश्रमलाच होते आणि सगळेजण आम्ही एकदम ग्रुप आणि ग्रुप आमची सुरुवातीला शाळा अशी बैठी होती म्हणजे कौलारू त्याच्यानंतर मग आधी पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतात ना मॉन्टेसरी नव्हते बघा अगदी शिशुवर्ग तिथपासून झाले म्हणजे शारदाश्रमच्या तर हॉलमध्ये करायचा तो शारदाश्रम सोसायटी तिथपासून आहे आणि त्याच्यानंतर मग शाळा वर्षाशी हळूहळू वाढत गेली बिल्डिंग होत गेली आणि 1966 साली SSC झालं आणि अरुण सारखे आमचे मित्र आहेत तर नाव व्हेरी बिग पर्सन नाही डॉक्टर अरुण बिग वगैरे काही नाही. बघाशी आता मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आमच्या मित्रांना एकत्र आणतास काही आले पण एकत्र थोडा तेवढासा इंटरेस्ट नसतो तर तुम्ही कसं माहिती आहे ना असं ओढून आणता तिथे आणि ओढून घेतलेलं आहे तुम्ही सगळं आणि स्वतःने ओढून गेलं आणि सगळ्यांना तुम्ही अगदी एवढं जवळ करतात हे मला जमतं. त्या संस्थांना मी काम केलं पण हे मला जमतं. ती शारदाश्रममध्ये बऱ्याच वेळा प्रयत्न करतो. लहान असताना तसं काय माझी प्रवृत्ती सरळ होती गुंतगिरी नव्हती दादागिरी नव्हती काही इतर काय हे नव्हतं त्याच्यामुळे शाळेचं लाईफ सरळ गेलं. फक्त शाळेच्या जवळ एक आठवण झाली त्या शाळेच्या जवळ पोलीस सांगितलं एक हॉटेल होतं म्हणजे 16 पैशात मिसळपाव खायचा उसळपाव 16 पैसा नव्हता 1 रुपया जर खिशात असेल ना तर 1696 6 लोक खायचे आणि दुसऱ्या दिवशी 4 टक्के शिल्लक ठेवायचे आणि असे 4 वेळा जाऊन गोळा 4 वेळा गोळा केलेले खायला असायचं तर 12 पैशात एवढा पाव मिळायचा 12 की 10 पैसे हे दिवस आम्ही बघितले. शाळेमध्ये खूप चांगले आम्हाला शिक्षक मिळाले चांगलं आम्हाला शिक्षण दिलं. शाळेमध्ये मी कॉमर्सला A डिव्हिजन सगळे B डिव्हिजन नंतर ते कॉमर्स आणि हे सगळं झालं ना त्याच त्याच्यानंतर
विद्यार्थी आता असतो का विद्यार्थी शाळेमध्ये माहिती शाळेच्या स्टुडंट्सना शिकवायला देतात हा असतो असतो का त्या दिवशी शिकवतात ना हा हा आहे का तसं असतं. ते सेंड ऑफच्या दिवशी पण तो मला आठवतो म्हणजे आमच्याकडे ए आणि बी असल्यामुळे दोनच डिव्हिजन होत्या मारामारी व्हायची की कोण प्रिन्सिपल व्हायचं तर मला सगळे सांगायचं की तुलाच व्हायला लागेल तूच सगळं रिजिस्टर होतं आणि तूच सगळ्यांशी बोलतं सांग जाऊन तरी कशाला मारामार आता बी मध्ये एक वरळीकर म्हणून होता त्याला मी केलं त्यावेळेस म्हणजे तुम्ही 14 जण सुपर वाटत बस असं करून तो एक दिवस आठवतो आणि तो ती पुढाकार घेतला म्हणून त्याला वरळी मिळाला आता असे कोणाची भेट होत नाही शाळेत